नमस्कार. आज बनवणार आहोत खमंग आणि रंगीत असे बीटचे कटलेट, जे मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतील आणि हेल्दी आहे. ना काही उकडण्याचे टेन्शन ना वाटण्याचे. घरच्या कमी साहित्यात झटपट असे तयार होतात. तर त्यासाठी मी इथे एक वाटी भरून पोहे घेतले. पोहे स्वच्छ धुवून 10 मिनिटांसाठी भिजत ठेवले होते. एक वाटी बारीक किसणीने किसून घेतलेले बीट घालायचे. एक मीडियम साईजचा बारीक कांदा कापून घेतलाय. 1 चमचा हिरवी मिरचीची पेस्ट घेतली. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी अधिक मिरची करू शकता. आणि भरपूर सारी कोथिंबीर मी इथे पाव वाटी वापरली आहे. चवीनुसार मीठ. आणि कटलेटला बाइंडिंग येण्यासाठी तांदळाचे पीठ 2 चमचे टाकायचे. अर्धा लिंबाचा रस टाकायचा आहे. यामुळे कटलेटला छान अशी चटपटीत चव येते आणि बीटमधील आयर्नही आपल्याला मिळते. बस एवढेच साहित्य घ्यायचे आणि आता हे सर्व चांगले एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचे. जर मिक्स करताना कोरडे वाटले तर थोडासा पाण्याचा हबका मारायचा. आणि बाइंडिंग होत नसेल तर अजून एखादा चमचा तांदळाचे पीठ वापरू शकता. तांदळाच्या पिठामुळे कटलेटला बाहेरून छान क्रिस्पीपणा येतो. आता हे सर्व मिक्स करून झाले की कटलेट तयार होत आहेत का ते चेक करून बघूया. आता छान बाइंडिंग झाले, त्यामुळे मी गोल कटलेट बनवून घेते. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वेगळा शेपही त्याला देऊ शकता. अशा प्रकारे सर्व कटलेट मी इथे बनवून घेतले आहेत. हा नाश्ता तुम्ही आठवड्यातून एकदाच नाही तर 2दा बनवू शकता. इतका हेल्दी आणि टेस्टी बनतो. शिवाय छोट्याशा पार्टीसाठी स्नॅक म्हणूनही बनवू शकता. मुलं असेच बीट खायला कंटाळा करतात. भुकेच्या वेळी अशा प्रकारे कटलेट बनवून दिले तर तेही आवडीने खातील आणि भूकही भागेल आणि हेल्दी नाश्ताही पोटात जाईल. कटलेट ठेवण्याच्या अगोदर तवा चांगला गरम करून घेतला आहे आणि त्यावर तेल टाकून कटलेट ठेवून घेतले आणि 5 मिनिटासाठी कमी गॅसवर झाकण ठेवून द्यायचे. 5 मिनिटांनंतर पलटी करून घ्यायचे. छान असे एक साईडने फ्राय झाले आहेत. तुम्ही हे कटलेट एअर फ्रायरमध्येही करू शकता, ऑइल फ्री होतील. अशा प्रकारे दोन्ही साईडने चांगले फ्राय करून घ्यायचे. हे कटलेट तुम्ही सॉस सोबत किंवा हिरव्या चटणी सोबतही सर्व करू शकता. खूप छान लागतात. सकाळी सकाळी घाईच्या वेळी तर इतके झटपट तयार होतात ना हे कटलेट. आमच्याकडे तर हा नाश्ता आठवड्यातून एकदा हमखास बनवला जातो. तुम्ही नक्की बनवून बघा आणि कसे झाले ते कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. भेटूया पुढच्या नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा.